युरोपातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आटली. दुसऱ्या महायुद्धातील जहाजांचे अवशेष समोर. भविष्यात युरोपात ऊर्जा आणि पाणी संकट. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट आणि शहराच्या मध्यभागातून वाहणारी डॅन्यूब नदी, जिला युरोपातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी म्हणून ओळखलं जातं. मात्र याच नदीवर आता दुष्काळाचा भीषण परिणाम पाहायला मिळतोय. जुलै अखेर बुडापेस्टमध्ये डॅन्यूबची पाणी पातळी तब्बल 23 सेंटीमीटर पर्यंत घसरली, जी याआधीच्या विक्रमापेक्षाही कमी होती. त्यानंतरही पाणी पातळी आणखी खालावल्याचं एका अहवालातून समोर आलंय. पाणी कमी होताच नदीच्या पात्रात लपलेला इतिहास देखील समोर आलाय. दुसऱ्या महायुद्धातील जहाजांचे भग्नावशेष, जुनी शस्त्रास्त्र आणि बॉम्बसह अनेक वस्तू उघड्या पडल्या आहेत. सर्बिया आणि रोमानियाच्या सीमेवरच्या भागात डझनवारी जर्मन युद्धनौकांचे अवशेष दिसून आलेत. मात्र या ऐतिहासिक अवशेषांपेक्षा मोठी चिंता आहे ती म्हणजे जलवाहतुकीची आणि अर्थव्यवस्थेची. पाण्याची खोली कमी झाल्यामुळे मोठ्या मालवाहू जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. नदी पर्यटनाला देखील फटका बसला असून काही रिव्हर क्रूज रद्द करण्यात आलेत, तर अनेक बोटींच्या मार्गात बदल करण्यात आलाय. डॅन्यूबच्या पाणी पातळीचा परिणाम केवळ जहाजांवर होत नाहीये, तर नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या वीज प्रकल्पांनाही याचा फटका बसतोय. हंगेरीतील 5 अणुऊर्जा प्रकल्पात डॅन्यूबच्या पाण्याचा वापर कूलिंगसाठी केला जातो. पाणी कमी झाल्यामुळे या प्रकल्पातील वीज निर्मिती क्षमतेच्या अत्यंत कमी पातळीवर आणावी लागली आहे. रोमानियातील अणुऊर्जा प्रकल्पावरही अशाच प्रकारचा परिणाम झालाय. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा वारंवार येत राहिल्या तर त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात आणि पाणी टंचाई वाढू शकते. नदी आणि भूजलावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन शेती व्यवसाय संकटात येऊ शकतो. जलवाहतूक कमी झाली तर धान्य, कच्चा माल आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढू शकतो. परिणामी महागाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते. ही केवळ डॅन्यूब नदीची समस्या नाही. युरोपातील अनेक मोठ्या नद्यांमध्ये यंदा विक्रमी कमी पाणी पातळी पाहायला मिळतेय. त्यामुळे डॅन्यूबचा हा इशारा भविष्यातील जलसुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आणि हवामान बदलाच्या संकटाची चाहूल मानली जाते. आता या इशाऱ्याकडे जगभरातल्या सर्वच देशांनी गांभीर्यानं पाहून पर्यावरण संवर्धनासाठी कडक पावलं उचलण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.